युनिक ट्रेडिशनल आणि ऑथेंटिक गोवन नुस्त्याचे सुके. केळ्याचे आणि हळदीच्या पानान स्टीम केल्ले हे ताल्ल्यांचे सुके खावपाक खूप रुचीक लागता आणि करपाक तर सामके इजी. ताल्ल्यांचे सुके करपाक बारीक ताल्ले बरे क्लीन करून 2-3 फावटी धुवन घेतला. चवीनुसार मीठ आणि पाव चमचो हळद घालून हळद आणि मीठ ताल्ल्यांक बरे आरते परते लावून 10-15 मिनटां मॅरिनेट जावपाक सायडीक ठेवया. ह्या दिसांनी मार्केटान सामके ताज्जे आणि फ्रेश ताल्ले मेळटा. रेसिपी तर सामकी इजी आसा, मुद्दम ट्राय करात. आता वाटण करपाक ग्राइंडर जारान अर्दे नाल्लाची सोय, अर्दो चमचो सुकी कोथमिऱ्यो, 5 सोडलेली लसूण, अर्दे इंच आले, थोडीशी आमटाण, एक काश्मीरी रेड चिलीज, 4 सुक्यो तांबड्यो मिरसांग्यो, अर्दो चमचो हळद आणि अर्दे कप उदक घालून धाकणे दापून मातशे जाडशेत वाटून घेवया. चड उदक घालून मिरसांग पातळ करून नाकात, मातशी दाटूच थेयात. अशे तरेन मातशी दाट आणि सुकी मिरसांग वाटून घेयात. आता मीठ आणि हळद लावून मॅरिनेट केल्ले ताल्ल्यान वाटलेली मिरसांग घालून घेवया. 3 सोलां, 4-5 तोडयल्ले तेरफळां आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेवया. सवकास वयल्या वयर मिक्स करून घेयात, चड हार्ड मिक्स करून नाकात, नुस्तें मोडटले. मीठ घालतना मातशे कमीच घालात, नुस्तें मॅरिनेट केला तितूनय मीठ घातलेले आसा. 10-15 मिनटां मॅरिनेट जावपाक सायडीक ठेवया. आता एक केळ्याचे पान घेवन उदक घालून कपड्यान सामके क्लीन पुसून घेयात. केळ्याच्या पानार स्टीम करून शिजयल्ले जेवण खावपाकूय खूप रुचीक लागता आणि न्यूट्रिशनूय मेंटेन उरता. 4 हळदीची पानां बरी क्लीन धुवन पुसून घेयात. हळदीची पानां आसा जाल्यार घेयात, ना जाल्यार स्किप केल्यारूय जाता, पूण केळ्याचे पान मात स्किप करून नाकात. आता केळ्याचे पान अशे तरेन गॅसीर ठेवून सगळे सायडीन गरम करून मोव करून घेयात. केळ्याचे पान मातशे मोव जाल्यार फोल्ड करपाक इजी जाता. आता केळ्याच्या पानाच्या वयर अशे तरेन एक एक करून हळदीची पानां दवरून घेयात. हळदीची पानां घातल्यार ताल्ल्यांच्या सुक्यांक हळदीच्या पानांचो बरो अरोमा येता. आता अशे तरेन हळदीच्या पानाचेर सामके मद्दी वाटलेली मिरसांग घालून मॅरिनेट केल्ले ताल्ले घालून घेयात. आता एक स्पून घेवन ताल्ल्यांचे सुके अशे तरेन चारूय वाटेन सामके इवनली स्प्रेड करून घेयात. मचून कट केल्ली एक हरवी मिरसांग दवरून अशे तरेन सवकास वयल्या वयर केळीचे पान फोल्ड करून घेवया. तुमकां मातशे स्पायसी जाय जाल्यार आनी एक हरवी मिरसांग घातल्यार जाता. तशेंच नाल्लाची सोय चड आसा जाल्यार सुक्यो मिरसांग्यो आनी बाकीचे इन्ग्रेडियंट्स मातशे चड घेयात. केळ्याचे पान सामके फोल्ड करून जातकीच सूत ना जाल्यार अशे तरेन केळ्याच्याच पानांचो एक दोरो घेवन सामके घट बांदून घेयात. हांवें केळ्याच्याच पानांचे 2 दोरे घेवन सामके घट बांदून घेतला. केळ्याची पानांची पोटली रेडी आसा. आता तव्यार ठेवून स्टीम करून घेवया. गॅसीर तवो ठेवून 1 चमचो तेल घालून तेल बरें गरम जातकीच केळ्याच्या पानांची पोटली तव्यार दवरून घेयात. आता धाकणे तापून लो फ्लेमीर दोन्ही सायडीन स्टीम करून घेवया. गॅसीचो फ्लेम मात सुद्दां हाय मिडियम करपाची कांयच गरज ना. लो फ्लेमीचेरूच धाकणे दापून स्टीम करून ताल्ल्यांचे सुके शिजोवन घेयात. 10 मिनटां जातकीच धाकणे काढून केळ्याची पानांची पोटली दुसऱ्या सायडीन परतून घेयात. आता सेम प्रोसेस दुसऱ्या सायडीनूय फॉलो करून केळ्याचे पान स्टीम करून ताल्ल्यांचे सुके शिजोवन घेवया. डिटेल रेसिपी विथ इन्ग्रेडियंट्स डिस्क्रिप्शन बॉक्सान मेन्शन केला. ऑलमोस्ट 10 मिनटां जाल्ली आसा. गॅस बंद करून आनीक 5 मिनटां धाकणे तशेंच दवरात. 5 मिनटां जातकीच धाकणे काढून केळ्याची पानांची पोटली प्लेटीन काडून घेयात. मातशी वाफ वयतकीच केळ्याच्या पानांचो बांदलेलो दोर कातरीन कापून सवकास केळ्याचे पान ओपन करून घेयात. हळदीच्या आनी केळ्याच्या पानांचो अरोमा आख्ख्या घराक सुटलेलो आसा. होच प्रोसेस यूज करून बांगड्यांचे सुके करपाक जाता. तशेंच मसालो भरून बांगडे फ्रायूय करपाक मेळटा. रेसिपीचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सान मेन्शन केला. ताल्ल्यांचे सुके सामके परफेक्ट स्टीम जाल्ले आसा. आता मिक्स करपाक मातशे इजी जावंक जाय म्हूण 1-2 चमचे तेल घालून घेयात. आता चमचो घेवन अशे तरेन वयल्या वयर मिक्स करून घेयात. चड हार्ड मिक्स करून नाका, ताल्ले मोडटले.
हे ताल्ल्यांचें सुकें चपाती वा भाकरी वांगडा खावपाक खूब रुचीक लागता. ताल्ले सामके परफेक्ट कूक जाल्ले आसात, चड ओवर कुकूय जावंक ना. रेसिपी मुद्दम ट्राय करात आनी आवडली जाल्यार लायक करात, तशेंच फ्रेंड्स आनी फॅमिली वांगडा शेअर करपाक विसरूं नाकात. बेगीन मेवया आनिकूय अशीच गोवन ट्रेडिशनल आनी रुचीक रेसिपी घेवन. देव बरें करूं, मोग आसूं नी.